तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला घाली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची विठू माऊली तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी कळशी माळा गळाया पाहसी वाट त्या ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची विठू माऊली मला प्रवचन करण्याची संधी मिळाली. जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेतले मी इयत्ता सातवीमध्ये छोटीशी विद्यार्थी. आज मला प्रवचन करण्याची संधी भेटली ते म्हणजे आमचे गुरुकडे सर त्यांच्यामुळे मला आज प्रवचन करण्याची संधी भेटली त्याच्यासाठी एकदा जोरदार गुरुकडे सरांसाठी जोरदार पाया झाला पाहिजे. त्यांना धन्यवाद करतो. आता आपल्याला परिहास नको नाही परिहास नको ते म्हणजे असं की आपला सर्व वर्ग शिक्षक असतील. आता मला सर्व शिक्षकांची नावं माहिती नाही कारण की आता मी नवीन आहे त्यामुळे सर्व शिक्षक असतील सर्व मॅडम असतील त्यांच्या चरणावर मी नतमस्तक होते आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करते. प्रवचनाला सुरुवात करते. आता आपल्याला सर्वांना म्हणजे सर्वांना दुःखाची गरज असते. दुःखाची गरज असं कोण आहे का नाही. आता सर्व बोलायचं म्हणजे का खूप वेळ जाईल तसं आपल्याला तिसरा वर्ग घेऊया तो म्हणजे संस्कृती वर्ग. सर्वांनी लक्ष घेऊन आता कारण की त्याच्यामध्ये आपले आनंदचे ज्ञानेश्वर महाराजांचा असा दृष्टांत आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं ना. या वर्गामध्ये हा वर्ग म्हणजे संस्कृतीवान वर्ग. कुठला वर्ग आवाज येत नाहीये. कुठला वर्ग संस्कृतीवान वर्ग.
या वर्गामध्ये साधी संत आई वडील आपण सुद्धा करतोय त्या वर्गामध्ये. पैठण माहिती ना सगळ्यांना? काय माहिती ना पैठण? कोण कोणाला माहिती पैठणला? पैठण हे गावाचे धर्मस्थळ असते.